फायनली आज लग्नाच्या दिवशी नवरदेव बजरंगबलींच्या दर्शनाला तर निघाला होता, पण नवरदेवापेक्षा नवरदेवाचा मामाच एक्साइटेड होता. आणि नवरदेवा संघ तर गाडीमध्ये बसून 5 कलावऱ्या आल्या होत्या, पण शेवटपर्यंत मुक्कामाला 2च राहिल्या. तर रामकृष्ण हरी मंडळी, नवरदेवाचा मामा याच्यासाठी एक्साइटेड होता, कारण त्याला डायरेक्ट 4 नंबरच्या बाच्याच्या लग्नात नवरदेवाच्या मागे उभं राहायला चान्स भेटला होता. आणि तेवढाच एक्साइटेड नवरदेवाचा मावस भाऊ होता, कारण तो पण नवरदेवाचा मेन कलावरा होता. आणि दुसरा मेन कलावरा घाईत असलेल्या नवरदेवाला जर्किंग काढायसाठी थांबायचं म्हणत होता. पण ह्या भावाच्या एवढ्या खुशीचा राज काय होतं हे मला काही कळलंच नाही. मग दर्शन घेऊन नवरदेव लग्न मंडपामध्ये आला आणि इथं आधी वैदिक पद्धतीने लग्न होणार होतं. आणि असं कमून तर हे लग्न बरोबर मुहूर्तावर लावलं जातं. आणि या लग्नाच्या वेळी कुठलीही घाई गडबड नसल्यामुळे संपूर्ण लग्न आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि पूर्ण मंत्रोच्चाराने पूर्ण केलं जातं. कन्यादान आणि सप्तपदी अगोदरच होऊन जात असल्यामुळे मुख्य लग्न लागल्यानंतर भेटायला येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींना निवांत वेळ देता येतो. पण हे लग्नच इतकं सकाळी लावलं होतं का तोपर्यंत मा पर्सनल कॅमेरामॅन आलाच नव्हता. पण म्हणलं जाऊन द्या, आमचे आत्या भाऊ आणि प्रोफेशनल कॅमेरामॅन गणेश माकोने आणि त्यांची टीम आलेली होती. मग आता हे जेव्हा यांच्या सिनेमॅटिक व्हिडिओ मला देतील तेव्हा मी त्या पोस्ट करून टाकीन. मग मंगलाष्टक झाल्यानंतर नवरदेव आणि नवरीने एकमेकांना पुष्पहार घातला. मग सुरू झाला कन्या नवरदेवाला सुपूर्द करण्याचा विधी, म्हणजेच कन्यादानाचा विधी. आणि यामध्ये नवरीच्या घरच्यांकडून नवरदेव आणि नवरीचे पाय धुण्यापर्यंतचे विधी असतात. वरचेवर जर बघितलं तर साधी परंपरा आहे, पण नीट विचार केला तर लक्षात येतं की या परंपरेमागे नवरदेव होणं म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे याची ती जाणीव करून दिलेली असते. मग कन्यादानाचा कार्यक्रम उरकल्यानंतर गुरु म्हणले का 5 मिनिट ब्रेक घ्या, त्यानंतर आपण सप्तपदी सुरू करू. आणि मग तेव्हा 5 मिनिटासाठी वर कक्षात आलो काय, तर तिथं मला माझा एक जिगरी ब्लॉगर मित्र भेटला. आणि हा आहे ओमकार शिवले, ज्याला तुम्ही चालताय की नावाने ओळखता. आणि भावाला मित्राच्या लग्नापेक्षा स्वतःच्या लुकची किती काळजी होती पा. आल्या आल्या पहिल्यांदा वर कक्षामध्ये मेकअप करायला गेला होता. भाऊ डोक्यावर टक्कल झाकायसाठी टोपी पाहायला पळाला. मग याच्या टकलीचं कारण आणि आपल्या लग्नाचा मोठा ब्लॉग उद्या दुपारी आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल. आणि राहायला विषय कंटेंट लेट व्हायचा तर ती सगळ्या ब्लॉगर लोकांची अडचणची. काही काहींचे तर महिन्यापासून लग्नाचे ब्लॉग चालू आहे, पण ते अजून संपणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.